टॉप 6मध्ये ज्या टीमी आहेत, पहिली टीम म्हणजे SS आर्मी, सेकंड टीम असेल MH स्पोर्ट्स, थर्ड टीम असेल अर्ना 11, चौथी टीम असेल संघर्ष, पाचवी टीम असेल गार्गी ट्रान्सपोर्ट आणि सहावी टीम. या सामन्यातील जो संघ विजयी होईल तो इनिंग ब्रेक्समध्ये चला दोन्ही संघाचे 12वे प्लेयर यायचे आहेत. एकही संघाचा आलेला नाही. रॉबिन वॉरिस आणि सार्थक ट्रान्सपोर्ट्स. नियमांचा उल्लंघन करायचं नाही. जसे नियम आहेत तसे सर्वांना पाळायचे आहेत, कारण नियमच खेळाला खेळ म्हणून बोलू शकतो आपण. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर नक्कीच येतात आमच्याकडे. स्ट्राईक एंडला असेल हरीश नांदुरकर आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल छत्रपती पाटील. आणि गोलंदाजी आलेला आहेत नित्यानंद मडवी, लेग ब्रेक बॉलर नित्यानंद मडवी, तसेच विस्फोटक फटके खेळणारा हरीश नांदुरकर. पाहूया सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. हरेशचा चेंडू इथे मात्र तिथे मात्र रोनित आहेत आणि एक धाव आरामात पूर्ण केलेली आहे. नक्कीच पहिला चेंडू श्री गणेशा झालेला आहे. सार्थक ट्रान्सपोर्ट यांचा. हरीश नांदुरकर यांच्या बॅटमधून आलेली पहिली धाव. गावातील सर्वात उंच खेळाडू रोनित भोईर सुद्धा आहेत ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान छत्रपतीचा बॉल पुल केलेला आहे. पुल आहे, पॉवरफुल होईल का? एक टप्पा आणि तिथे मात्र यश आहे. ते जबरदस्त प्लेयर आहेत. यश सुद्धा 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत छत्रपती पाटील याने. थोडीशी हंबलिंग होता वेळी अंकुश नांदुरकर यायचं आहे. VIP डॉग 2 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा नित्यानंद. यश आहे तिथे. सिंपल अशी कॅच. पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय सार्थक ट्रान्सपोर्ट यांना. नक्कीच पहिला हादरा बसतोय सार्थक ट्रान्सपोर्ट्स या संघाला. छत्रपती पाटील डगआउटमध्ये जात आहेत त्यांच्या. आणि साईनाथ मडवी आम्हाला कळवतात की जुने षटकारांचे बादशे तुलसीदास पाटील जबरदस्त प्लेयर. मला आठवतंय सीझन 2 मध्ये RN एंटरप्राइजेस मध्ये तुलसीदास पाटील होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यावेळी पटकावला होता. नक्कीच नित्यानंद मडवी स्लोअर आर्म लेग स्पिनर बॉलर. काय करतोय तुलसीदास? इथे मात्र स्टेट केलेला आहे. जैन तिथे आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण झालेले आहेत. तुलसीदासचा कॉल होता परंतु हरीशने नाकारलेला आहे कॉल आणि एकाच धावावर समाधान मानायला लागेल तुलसीदास याला. दरम्यान अतिशय चांगली गोलंदाजी होते नित्यानंद मडवी. जबरदस्त व्यक्तिमत्व. हरीश नांदुरकर येईल का मोठा फटका?
स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन, जैन बॉलच्या खाली आणि हरीश नांदुरकरला जायला लागतो तंबूच्या आसऱ्यात. येणारा झटका नंबर 2. आणि मैदानात राजूदा बाबरे येत आहेत. बक्षिसांची खैरियात होते. जगन पाटील 333, काहीही मारो, चौकार किंवा षटकार. कुमार गोराटकर षटकार मारल्यास 500 रुपये. साईनाथ मडवी षटकार मारल्यास तर 500 रुपये. राजूदा बाबरेवर बक्षिसांची खैरियात. जर 2 रन काढल्या तर मातोश्री बियर शॉप फिक्स. साईनाथ मडवी यांच्याकडून असे आम्हाला कॉल येत आहेत. रिव्हर्स फिरला तरी 1000, चौकार गेला तर 1000 रिव्हर्सला. इथे मात्र गेलेला आहे यश, मात्र तिथे. आणि लॉलीपॉप चेंडू जवळ जवळ जावी जावी बक्षीस लावलं होतं ते मात्र टेन्शनला आलेले. थँक्यू. अमर कोली मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर संतोष सातवी नेहमीप्रमाणे आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीमध्ये असतात. आणि नित्यानंद मडवी जितकं कौतुक करावं तितकं कमी. 1 षटक, 3 धावा आणि 3 विकेट. 4 धावा आणि 3 विकेट. जबरदस्त बॉलिंग 40+ माध्यमातून करतायत नित्यानंद मडवी. आणि मैदानामध्ये आयकॉनची एंट्री होत आहे. परेश गोराटकर आणि दुसऱ्या साईडला असेल अक्षय घरत. गोलंदाजाचे आलेला आहेत दिनेश भंडारी उर्फ ऋषी. एक स्लो आर्म बॉलर आहेत. क्विक बॉल सुद्धा टाकू शकतात ते. दरम्यान फिल्डिंग रस्ते स्ट्रेटला मला वाटतं यश दिसतोय. लेग साईडला जहीन, प्रज्वल, जयेश नांदुरकर, विकी घरत. ऑफ साईडला रोनित भुईर, नमिश पवार. क्वालिफाय झालेल्या संघाच्या संघ मालक किंवा कॅप्टन यायचं आहेत. चिठ्ठी होईल आपली. दरम्यान ऋषी भंडारी परूसाठी काय करतोय परेश पाहायचं आपल्याला. कारण पहिल्या चेंडूमध्ये फक्त 4च धावा आणि 3 विकेट गमावलेले आहेत सार्थक ट्रान्सपोर्ट्स या संघाने. दरम्यान ऋषी इथे मात्र स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय रोनित नमिश भुईर यांच्याकडे. आणि इथे मात्र धावची संधी होती परंतु अंपायर इज सेफ. स्वतःचं खातं उचकतोय परेश गोराटकर. दरम्यान इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, पुल तर केलाय परंतु सक्सेसफुल नाही झाला. तिथे मात्र विकी घरत क्विक थ्रो आणि 2 रन सहजरित्या पूर्ण करतावेली बॅकअपसाठी आलेले नित्यानंद मडवी. जबरदस्त पहिला षटक टाकतावेली स्वतः आणि संघाला चार्ज करतावेली नित्यानंद मडवी. अक्षय घरत
दिनेशसाठी काय करेल दिनेश, आणि इथे मात्र शूले सुट्टावली यश यांचे की जबरदस्त बॉलर आहेत यश देखील. दरम्यान पुढचा चेंडू अक्षयसाठी, हवाई फटका येईल का? इथे मात्र हवाई फटका आलेला आहे, परंतु खाली यश आहे आणि तिसरी कॅच झाली असती, परंतु कॅच ड्रॉप होतो इथे यशच्या माध्यमातून आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. दोन कॅची एकदम आरामात घेतलेले होते यश आणि तिसरी सुद्धा झाली असती, परंतु हवेच्या जोरावर कुठेतरी समजलं नाही यशला. दरम्यान आमचे स्कोरबोर्ड आम्हाला सांगतात की सकाळी षटकार लागत नाही जास्ती. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जयेश तिथे आहेत, क्विक थ्रो आलेला आहे, तिथे मात्र काहीतरी होऊ शकते आणि अक्षयला जावं लागेल तंबूच्या रस्त्यात. येणारा झटका क्रमांक 4. नक्कीच नॉकआउटचा मॅच आहे. जो संघ हरेल तो संपूर्ण दिवस क्रिकेटचा सामना पाहेल आणि जो जिंकेल तो थोडासा उत्साहित राहील. दरम्यान मार्गेश उर्फ पिंटू काय करतो आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू, इथे मात्र ऑफ साईडला कव्हर ड्राईव्हच्या इशाऱ्यात रोनित भोईर तिथे सज्ज आहेत आणि मात्र चांगल्या रीतीने चेंडू टिपतात आणि फेकतायत. दरम्यान रोनित भोईर आणि पूर्ण टीम चार्ज झालेली दिसते. मात्र वाटते रॉबिन वॉरियर्स. सार्थक ट्रान्सपोर्ट 11 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. 11 धावा. स्कोर कार्ड सुद्धा थंडावला आहे. सकाळचा सत्र आहे म्हणून दुपार उद्या मस्त गरम होईल. दरम्यान शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट केलाय, पुल केलाय, पॉवरफुल केलाय, षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांचे कॅप्टन आणि कॅप्टन किंवा संघ मालक आमच्याशी जोडायचे आहेत. थोड्याच वेळात ड्रॉ होईल, लकी ड्रॉ. जिसका नाम आएगा चिट्ठी में वो लड़ेगा मैदान में. लॉट्स पाडायचे आहेत. साईनाथ मडवी आम्हाला वारंवार कळवता वेळी. दरम्यान गोलंदाजासाठी आलेला आहेत यश नांदुरकर. कमी वयात खूप मोठी प्रगती आहे. येणारा फ्युचर टेंबोली गावाचा. राईट आर्म राऊंड द विकेट. पिंट्यासाठी बॉल, खोलवर चेंडू होता, ब्लॉक होन मध्ये चेंडू होता. दरम्यान 1 धाव घेतलेली आहे. येस, मार्गेश कडव ज्याचा समाचार घेतला होता काल आदित्य भोईर याने. दरम्यान यश काय करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू तर जबरदस्त टाकलेला दिसतोय. दरम्यान परू फॉर्म मध्ये बल्लेबाज. यश मात्र स्लो राम चेंडू होता आणि हलक्या हाताने ढकललेला ऑफ साईडच्या दिशेने. स्वतः गोलंदाज धावता, तिथे मात्र धोका बनवू शकतो, परंतु मार्गेशला जावं लागेल तंबूच्या आश्रयात. परूचा विकेट मिळाला असता, परंतु मार्गेशचा विकेट सॅक्रिफाईस करता वेळी संघासाठी व परूसाठी परूवर येणारी खूप मोठी जबाबदारी असेल पुढील काही चेंडूत.
होतोय आणि ते मात्र ब्रदर वर्सेस ब्रदरची लढत पाहायला मिळेल. एका साईडला मोठा बंधू तर एका साईडला छोटा बंधू. परंतु हा क्रिकेटचा सामना आहे. एकावर हारायला लागेल तरच दुसरा संघ जिंकणार. पाहूया यश स्वतःच्या भावासाठी कसं चेंडू हाताळतोय. इथे मात्र लेग साईडला हलक्या हाताने पुश केलेला आहे चेंडू. 2 रनांची कॉल आहे निनादचा आणि इथे मात्र निनादला तंबूच्या आसरात परतावा लागेल. येणारा झटका क्रमांक 6 विकेट गमावलेल्या आहेत सार्थक ट्रान्सपोर्ट्स या संघाने. किरण काठे मैदानाच्या इन मध्ये आतोय. निनाद नादुरकर एक जबरदस्त फॉर्म मध्ये होता परंतु रन आउट झालेला आहेत. दरम्यान काहीतरी टीम प्लॅनिंग असतावेली. विकेट्स गमवायच्या नाहीत आणि रन देखील करायचे आहेत. कुठेतरी दबाव झाला असेल परेश गोराटकर यांच्यावर. दरम्यान यश काय करतोय. पुढील चेंडू क्विक आर्म. तिथे रोनित आहे. कॅच होईल का. कॅचची ट्राय केली नाही मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. हरकत नाही. टेंबोली गावाचा सर्व उंच खेळाडू रोनित बोईर नक्कीच 4 चेंडू झालेले आहेत यश यांचे. पुढचा चेंडू इथे मात्र लेग साइडला फ्लिक करता वाली चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सीमा रेषा पार येणारा चौकार. सव्वीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. एक चेंडू शेष आहे यश यांचा. दरम्यान पाहूया काय करतो यश. स्लोअर आमचा चेंडू होता. ऑफ साइडला भिडकून दिला. गॅप मध्ये आहे चेंडू. रोनित आहे परंतु प्रेक्षक बनून राहील. येणारा चौकार.
6 विकेट्स डाऊन. इथे मात्र हवेत आहे चेंडू. नो मॅन्स लँड कडे चेंडू ट्रॅव्हल होते, परंतु यश तितके पोचले होते. चपल आणि चालाक यश, फ्युचर ऑफ टेंबवली नाव लक्षात ठेवा मित्रांनो. दरम्यान प्रज्वल भगत की जेम्स अँडरसनच्या ॲक्शन प्रमाणे जात आहेत. त्यांना पुन्हा एकदा इथे मात्र एज घेतलेला एक चेंडू थर्ड मॅन दिशेकडे जातो. तिथे नमिश पवार आहेत स्वतः आणि तिथे मात्र धावबाद आणि पंचांचा बोर्ड आकाशात. परतावं लागेल परेश गोराटकरला तंबूच्या आसरात. आयुष मडवी आणि प्रज्वल भगत आणि आयुष मडवी मला तर वाटते एकच बॅचचे आहेत. षटकार मारला तर 200 रुपये साईनाथ मडवी यांच्याकडून आयुषसाठी. केवल पाटील 100 रुपये जर षटकार मारला आयुषसाठी तर. दरम्यान शाळेजवळ खूप क्रिकेट खेळता वेळी दोघे प्लेयर. पाहूया इथे काय करतायत. फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू एक्झिक्यूट झालेला नाही. यश आहे तिथे. कॅच क्रमांक 3 यशच्या माध्यमातून आयुषला परतावं लागेल घरी आणि रिव्ह्यू घेतलेले आहेत भीमरसाठी. नक्कीच आयुष्याने आजच्या दिवसातला पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे. MS धोनीचे खूप मोठे फॅन आहेत ते DRSच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. किरण काठे निघू जस्ट फोन आलेला. जर किरण काठे षटकारांची हॅट्रिक पूर्ण कंप्लीट करतात तर सागर गायकर यांच्याकडून 1000 रुपये. ओके, तर 1000 रुपये वाचलेले आहेत. पंचकल होतं की शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. दरम्यान वरुण भोईर इथे मात्र वरुण भोईरने एक सॉफ्ट हँडने ऑफ साईडला पुश केलेला आहे चेंडू. ते मात्र रोनित एक जबरदस्त प्लेयर म्हणून आते इथे मात्र थोडंफार हंबलिंग होता वेळी, परंतु बॅकअपला देखील कोणीच नव्हता. क्वालिफाय झालेले 5 संघ किंवा संघ मालक यायचं आहे. दरम्यान रिपोर्ट करायचं आहे. थोडेच वेळाच लकी ड्रॉ होईल चिठ्ठ्यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू प्रज्वलच्या माध्यमातून. इथे मात्र नमिश पवार तिथे थोडा बहुत फसले होते, परंतु स्वतःला सावरला आणि विकेट क्रमांक 10.
नक्की तुलसीदास पाटील रिटायर्ड हर्ट झालेले शेवटचा चेंडू खेळायला येत आहेत मैदानात. खूप अपेक्षा असतील सार्थक ट्रान्सपोर्ट या संघाच्या शेवटच्या चेंडूवर. दरम्यान प्रज्वल भगत 34. पस्तीस धावा मैदानात. शेवटचा चेंडू घेऊन येईल प्रज्वल. काय होतोय तुलसीदास. हो इथे मात्र अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. एक धाव आलेल. आणि तंबूतून आवाज येत्यावेळी एक मार एक मार. षटकार लागले तर 500 दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून लगेच मिळतील संध्याकाळची सोय. इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईट चेंडू. अवांतर धाव मिळते. 2 धावा मिळाल्या आहेत. येईल का मोठा फटका शेवटच्या चेंडूवर. काय होईल पाहायला विसरू नका TPL. दरम्यान शेवटचा चेंडू. हो इथे मात्र डॉट चेंडू. षटक पूर्ण प्रतीक पाटीलचा इशारा येतोय. 37 धावा झालेल्या आहेत आणि 38 धावा करायच्या आहेत सकाळच्या सुमारात. ह्या धावा खूप आहेत. चला 5 संघमालक किंवा 5 कर्णधार यायचं आहे. अडतीस धावांचा टार्गेट राहील रॉबिन वॉरियर्स या संघाला. दरम्यान चिट्ट्या होत आहेत. ह्या लॉटच्या चिठ्ठ्या उडणार आहेत. कालच्या दिवसामध्ये 5 जे संघ क्वालिफाय झाले होते त्याच्यानंतर आता जो विजयी संघ होणार आहे त्याचं सुद्धा चिठ्ठी विजयी संघ म्हणून टाकलेली आहे. ज्यांची पहिली चिठ्ठी निघणार आहे जी जोडी ती पहिले सामना सुरू होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा निघणार आहे त्यांचा दुसरा सामना होणार आहे. चला बघूया नॉकआउटचा सामने जे सुरू होणार आहेत त्यामध्ये 6 चिठ्ठ्या आहेत. पहिला सामना कोणाचा असणार आहे आता आपण लगेच बघू शकतो. SS आर्मी अँड विनिंग विजयी संघ ह्या 2 संघामध्ये पहिला सामना होणार आहे. नॉकआउटचा सामना जे 6 संघ क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर दुसरा सामना होणार आहे त्याच्यासुद्धा चिठ्ठ्या आता उचलणार आहेत. अर्ना 11 वर्सेस गार्गी ट्रान्सपोर्ट. दुसरा सामना नॉकआउट. आणि शेवटचा सामना होणार आहे संघर्ष स्पोर्ट वर्सेस MH. चिठ्ठ्या आहेत ना त्याच्यामध्ये काय ते लक्की ड्रॉ थोडा आहे. हां विजयी संघ आणि SS आर्मी ह्या 2 संघामध्ये पुढील सामना होणार आहे. SS आर्मी संघाने आपली पूर्व तयारी करायची आहे. आपला प्लेयर
आला नाही आला याची जिम्मेदारी आपली असणार आहे. संघ मालकाने याची नोंद घ्यायची आहे. एस एस आर्मीचे संघ मालक आहेत संदीप गोराटकर आणि संदीप नांदुरकर. आणि चालू सामना आहे ते संघ इथे रेडी आहे. कुठलाही विलंब लावू शकत नाही आपण. आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण सुमधूर ज्याचा आवाज ऐकला मोनिश पाटील, आज सुद्धा ते आमच्या या स्पर्धेला पुन्हा एकदा त्यांचं सुमधूर आवाजाने समालोचन करणार आहेत. नक्कीच आता कालच्या दिवसामध्ये 5 संघ क्वालिफाय झाले होते. त्याच्यानंतर आजचा हा एक क्वालिफाय झालेला आहे. त्याच्यानंतर 3 संघ विजयी होणार आहेत. त्यामध्ये एक डायरेक्ट चिठ्ठी काढून फायनलला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल राऊंड त्या 2 राहिलेल्या संघामध्ये होणार आहे. एस एस आर्मी याच्यानंतर लगेच सामना आपला आहे. पूर्वतयारी ठेवायची आहे. शेवटचे 4 षटक बाकी आहेत. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं दिवस दुसरा आणि सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय TPL अर्थात टिबवली प्रीमियर लीग 2025 सीझन 4चं हे क्रिकेटचं महासंग्राम. आणि लीग स्टेबलमधले आपण शेवटची अंतिम मॅच खेळतोय, जिथे एका बाजूने सार्थक ट्रान्सपोर्ट्स आणि रॉबिन वॉरियर्स यामधला विजयी संघ क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. ऑलरेडी आपल्याला 5 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळालेत आणि 6वा संघ कोणता असणार आहे पाहावं लागेल. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवल्या 37, 38 धावांचा वन होता आणि 38 धावांचा वन पार करताना पहिल्या बॉलवरती आल्या 4 धावा. यानंतर आपण टॉप 6चा प्रवास जो नॉकआउटचा असणार आहे, तिथे पहिली मॅच एस एस आर्मी आणि त्यांच्या विपक्षामध्ये या चालू असलेल्या मॅचमधला विजयी संघ असेल. तदनंतर अर्णा 11च्या विपक्षामध्ये गार्गे ट्रान्सपोर्ट्स, संघर्षच्या विपक्षामध्ये MS स्पोर्ट्स आणि तदनंतर 3 संघ मिळतील, ज्यामध्ये होणार पुन्हा एकदा ड्रॉ आणि ज्याच्यामधल्या एका संघाला मिळेल बाय अगदी मेगा फायनलचा तिकीट आणि राहिलेल्या 2 संघांची असेल मॅच. त्यातला विजयी संघ आणि बाय मिळालेल्या संघासोबत आपण फायनलची मॅच पाहणार आहोत. आतापर्यंत अशा प्रकारचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचकडे वळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या नंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. लो स्कोरची मॅच आता सध्या मैदानामध्ये चालू आहे, पण क्वालिफाय व्हायचं असेल तर या मॅचमध्ये आता गोलंदाजांना करून दाखवावं लागेल. काही अशा प्रकारचं इथे पहा, परेश गोराडकरचे इंस्ट्रक्शन खूप चांगलं आणि विकेट क्रमांक पहिला फलंदाज माघारी परतेल. वाईड आणि त्याच्यावरती विकेट आला, म्हणजे एकंदरीत टोटल धावा फळकावरती जर बघितला गेला तर धावसंख्या फळकावरती आहे टोटल 5 या आकड्यावरती आणि विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाला जयहिंद नांदुरकरचा. आणि क्रमांक 3 वरती आता बॅटर नित्यानंदला पाहतोय आपण. चला मॅच मध्ये वळत आहोत आपण. बॉल तयार, हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 6 आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3 पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मग डॉट बॉल आला, मग वाईड चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर वाईड वरती विकेट देखील होता.
आणि त्याचा वरती येणारा पुढचा चेंडू एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 6 आकड्यावरती. फारसं मोठं आव्हान नाही आहे, त्यामुळे हळूहळू का होईना आपण मॅचमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न करेल बॅटिंग करणारा संघ. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, लेट कट केले पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने थांबेल का पाहावं लागेल, पण नाही थांबणार. बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. नाणेफेकीचा कौल सर्वप्रथम तर जिंकला, तदनंतर डिसाईड केलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलं बॅटिंगवरती आणि सार्थक ट्रान्सपोर्ट्सने बॅटिंग करताना धावा फळकावरती फक्त आणि फक्त 37 बनवला. बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर टोटल 11 बॅटर्स यूज केले गेले आणि ज्यामध्ये एकही असा फलंदाज नाहीये की ज्याने चांगली फटकेबाजी केली आहे मैदानामध्ये. पण गोलंदाजी चांगली होईल का हा प्रश्नचिन्ह. डॉट बॉल स्विंग अँड मिस आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहायला मिळेल. 2 चौकार 1 वाईड आणि एका सिंगलच्या मदतीने टोटल धावा फळकावरती आता आहे 10 आकड्यावरती आणि चेंडूंचा खेळ देखील या षटकातील समाप्त झाले. टोटल 5. एक वाईड चेंडू होता, त्यामुळे एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा वेट करून खेळलेत. अगदी टायमिंग साधताना हा बॉल देखील निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या षटकातील येणारा हा 3रा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचतायत 14 आकड्यावरती. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावा धावांचा आहे आणि 38 धावांचा पार करताना धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये बघा पॉवर प्ले मध्ये अनेकदा म्हणतात की तुम्हाला ज्यावेळेस चेस डाऊन करायच्या असतात धावा त्यावेळेस तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा बनवता तेवढा बेनिफिट होता आणि 40+ दोन्ही खेळाडू होते पॉवर प्ले मध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग सजवताना तिकडे पाहिली ज्यामध्ये धावा फळकावरती टोटल 14 जोडल्या 3 चौकार आले आणि 1 वाईड आणि 1 सिंगल त्याच्या मदतीने 14 धावा फळकावरती आहेत. या स्पर्धेसाठी टॉप 6 साठी क्वालिफाय होणारे संघांमध्ये आपण SS आर्मी संघाला पाहिलंय, अर्णा 11ला पाहिलं, गार्गी ट्रान्सपोर्ट्सला पाहिलं, संघर्ष पाहिलं आणि MS स्पोर्ट्सला देखील पाहिलंय. पण 6वं नाव कोणतं येणार आहे आपल्या समोर याची सध्या प्रतीक्षा आपण पाहतोय कारण की या 2 संघांमध्ये आता सध्या रणसंग्राम मैदानामध्ये चालू आहे आणि यातला विजेता संघ 6वा असेल टॉप 6 मध्ये. त्यामुळे फार इम्पॉर्टंट मॅच आहे. मी म्हणेन की लीग स्टेज मध्ये सर्वात इम्पॉर्टंट मॅच सध्या मैदानामध्ये चालू आहे. टिंबवली प्रीमियर लीग TPL सीझन 5 आपण पाहतोय. 2025 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आहे आणि सीझन 5 मध्ये सीझन 4 आहे आणि चौथ्या पर्वामध्ये खूप सारी एन्जॉयमेंट आपण पाहिली. 2 दिवसाची फॉर्मॅट असलेली स्पर्धा आणि कालचा दिवसामध्ये उल्लेख केला होता की बघा कालचा दिवस रोमहर्षक होता आणि 2 दिवसाची स्पर्धा आहे पण मागच्या 2 महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी चालू होती आणि खूप सारी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेला आता रंग देखील लागताय. गावचा उत्सव गावचा महोत्सव असंच म्हणावं लागेल TPLच्या माध्यमातून आणि आजचा मेगा फायनलचा डे 2025चा मेगा फायनलिस्ट कोण असणार आहे. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एका सिंगल करिता 1 धाव तर बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत एकच सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 15 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीवरती परेश गोराडकरला आपण पाहतोय. महत्वाचा खेळाडू आहे या संघातील. सध्याची सिच्युएशन जर बघितली गेली तर टीम सार्थक ट्रान्सपोर्ट संघाला या मॅच मधून जर जिंकायचं असेल तर विकेट एकमेव पर्याय असंच म्हणावं लागेल आणि परेश गोराडकर सध्या विकेटच्या शोधामध्ये आहेत. अदरवाईज मग मॅच दूर असेल. जर येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये विकेट नाही मिळाले तर मॅच खूप दूर जाईल. ओ वेगवान चेंडू होता त्याच्यावरती पुल केलाय आणि पुल पॉवरफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे
आणि त्याच्यावरती धावा देखील लिहिल्या आहेत 6. आई माझी ये पोरी इट्स अ नो बॉल, कारण की 3 खेळाडू पाठीमागे होते. 3 नाही ठेवू शकत, फक्त 2च ठेवू शकतो. आणि स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जर बघितला गेला तर तो खूप जास्त फाईन होता आणि त्याच्यामुळेच की काय पंचांचा इशारा आलाय नो बॉल. कारण की फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, शॉर्ट फाईन लेग एक पाहायला मिळतोय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील जो आहे तो अगदी आमच्या स्क्वेअर लेग पंचांच्या म्हणजे जी पॉपिंग क्रीज असते त्याच्या बाहेर होता आणि त्याच्याचमुळे की काय पंचांचा इशारा आलाय. 3 खेळाडू पाठीमागे असल्या कारणामुळे नो बॉल आणि नो वरती 6 आल्या आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल 22. पण येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिट. जहा भी मारो जैसी भी मारो आपकी मर्जी. बॉल तयार. फ्री हिटचा बॉल हवेमध्ये आहे. परेश गोराडकर तिथे स्वतः पोहोचले गेलेत. 1 धाव बनवले, दुसऱ्या धावेची कॉलिंग हानामध्ये होते. कदाचित अनसक्सेसफुल धाव झाली असते आणि म्हणूनच की काय नॉन स्ट्रायकर एंड कडनं बॅटरने लगेचच धाव न घेण्याची पसंती दाखवली. यशला सांगितलं की थांबावं लागेल. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात. जाऊन पोहोचला 23. 23 आकड्यावरती चेंडूंचा खेळ समाप्त झाले. 2 आपटून टाकायचा प्रयत्न पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळून काढला गेला. एक सिंगल धाव बनवली जाईल. फेकी करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती तिसरी देखील मिळेल. ओव्हर थ्रो, गरिबी में आटा गीला असंच आता म्हणावं लागेल. कारण की ऑलरेडी आपल्याकडे धावा फार कमी आहेत. एक धावेसाठी स्ट्रगल चालू आहे मैदानामध्ये आणि अशा सिच्युएशन मध्ये एक धावा लाख मोलाच्या होता. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च केल्या आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 26 आकड्यावरती यश पाटील, यश नांदुरकर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. पुन्हा एकदा वेट केलाय अगदी टायमिंगने, पण पाठीमागे पॉइंटला बघा क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. ठाऊक होतं परेशला हॉप वारंवार हाफ ट्रॅकर चेंडू हाताळतात त्यामुळे फील्ड सेटअप देखील परेशने तशा प्रकारचा लावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, तदनंतर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पूर्ण खाली आहे. कारण की ड्राईव्ह करायला संधी तिकडे देत नाही निर्माण आणि म्हणूनच की काय की पॉइंट पाहायला मिळतो आणि कव्हर्स पाहायला मिळतं. याला म्हणतात की एक प्रॉपर स्ट्रॅटेजी, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने फील्ड बॉलिंग करताय त्या पद्धतीने फील्ड सेटअप बनवणं गरजेचं आहे. म्हणून फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या फाईन लेगला आता आतमध्ये आणलं जाईल आणि तदनंतर लॉंग ऑफ थोडासा वाईडिश जो एक्स्ट्रा कव्हरला जात येतोय. बॉलिंग अटॅक मध्ये थोडेसे आता फेरबदल करताना दिसतील. पुन्हा एकदा आपटून टाकला होता यश नांदुरकरच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट दाखवतो यश सध्या. ठाऊक आहे यशला की समोरचा संघ विकेट मिळाला तर मग कमबॅक करू शकतो आणि विकेट वाचवायचे आहेत आणि त्या इंटेन्शननी डबल सिंगल महत्वाचे आहेत. डबल सिंगलने नुकसान देखील होणार नाही आपल्या संघाचं आणि म्हणूनच की काय वेट करतो चेंडूना आणि अगदी हळवारपणे सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढवण्याचं काम चालू आहे. धावा फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचतात 28 आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू परेश गोराडकर विकेट मिळेल का? फुलर लेन्सचा होता. पुन्हा एकदा वाईट करून खेळले गेलेत. कव्हर आणि पॉइंट दोघे तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली कंप्लीट. षटक देखील कंप्लीट होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम रॉबिन वॉरियर्स मैदानामध्ये आहेत आणि ठाऊक आहे विजयाची झुंज कशी जायची आणि त्याचा पाठलाग करताना 1 विकेट गमावलाय. धावा फळकावरती जोडला गेला 30 आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज आहे.
अनबिटेबल SS आर्मी आपण तयार राहायचं. यानंतर SS आर्मी आणि विजयी संघ अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल आणि अनबिटेबल आहे त्या स्पर्धेमध्ये SS आर्मीचा जर विचार केला तर. मागच्या हंगामामध्ये देखील मागच्या सीझनमध्ये देखील आपण पाहिलं होतं टायटल त्यांच्या नावावरती आहे, मेगा फायनलची ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहे. त्यामुळे डिफेंडेबल चॅम्पियन्स SS आर्मी सध्या मैदानामध्ये इन ॲक्शन तुम्हाला दिसेल पुढच्या मॅचमध्ये. बॉल तयार. ओ पहिलाच बॉल. यावेळेस पहा बॅकहँडचा वापर करताना परेश गोराडकरच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल आणि यश नांदुरकरची विकेट मिळते. मॅच मध्ये कलाटी येईल का? 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. आता विजयासाठी जर इक्वेशन जर बघितलं गेलं तर 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे आणि अशा प्रकारचं चित्र एकदा या क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळेस टीम टिंबवली संघ खेळत होती त्यावेळेस आलं होतं. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या, 6 चेंडू 4ची मॅच गेलेल्या आणि त्या डिफेंड केल्या होत्या आणि ते सध्या करायचं आहे सार्थक ट्रान्सपोर्ट संघाला. परेश गोराडकर देखील त्यावेळेस इन ॲक्शन होते मॅचमध्ये, त्यामुळे परेशला ठाऊक आहे अशा सिच्युएशनमध्ये मॅचला कशा प्रकारे हँडल करायची आहे आणि सध्या देखील पुन्हा तीच परिस्थिती डोळ्यासमोर दिसते. 11 मध्ये 8 धावा रोखायच्या आहेत. बॉलर तयार. चेंडू क्रमांक दुसरा यावेळेस हलक्या गतीने खेळले गेलेत. एका सिंगल करीता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचते 31-31 या आकड्यावर. बॉल तयार. पुन्हा एकदा हलक्या गतीने सेन्सिबल पद्धतीने खेळले आहेत आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. पण सध्या मी म्हणेन की सार्थक ट्रान्सपोर्ट संघाला एक धावा रोखायच्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा फील्ड सेटअप जर लावला गेला तर मग एक धावा इझिली मिळतील. त्यासाठी कदाचित मी म्हणेन की एक वेगळा इंटेन्शन फील्ड सेटअप कदाचित अग्रेसिव्ह ठेवला, फील्ड सेटअप जवळ घेतला तर मग बॅटर्स एक सिंगल धावा रोखता येऊ शकतात आणि मग बॅटरच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालेल. ह्या स्ट्रॅटेजीज बनवणं गरजेचं आहे. आता पाहावं लागेल फील्ड सेटअप थोडंसं जवळ येईल का. पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विकेट आला, तदनंतर लगातार 2 सिंगल आल्यात आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्यात 32-32 आकड्यावरती. पुन्हा एकदा हलक्या गतीने कट केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवायचा प्रयत्न करतायत. आणखी एक सिंगल मिळेल. सेन्सिबल पद्धतीने सिंगल बनवल्या जातात आणि ज्या सिंगल्स रोखायच्या आहेत टीम सार्थक ट्रान्सपोर्ट संघाला. डबल सिंगल्स तर चालू आहेत आणि डबल सिंगल्सची चर्चा आपण करत आलो की बघा डॉट बॉलचा रेशिओ जर या तिसरं षटक चालू आहे फक्त आणि फक्त 2 डॉट बॉल पाहिलेत आपण. अदरवाईज सगळ्या चेंडूवरती डबल सिंगल्स. जिथे यश नांदुरकर बॅटिंग करत होते तिकडे देखील चांगली बॅटिंग केली आहे आणि सध्या हे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय ऑन ड्राईव्ह करताना. पाठीमागे क्षेत्ररक्षक मिड विकेटचे फेकी करेपर्यंत एक सिंगल, आणखी एक आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते, जाऊन पोहोचते 35-35 आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 34 धावा आहेत आणि चेंडूचा खेळ समाप्त झाले 5. शेवटचा अंतिम चेंडू येईल का विकेट. पाठीमागे ठेवलेला क्षेत्ररक्षक. यासाठीच म्हटलं होतं की तुम्हाला क्लोज फिल्डिंग लावावी लागेल. इनफिल्डमध्ये अधिक जास्त क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील, कारण की अशा प्रकारच्या सिंगल घेताना विकेट जर मिळाले तर मॅचचं सिच्युएशन बदलू शकते. धावा फळकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचला गेल्या 35 आकड्यावरती. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजेच 3.
6 मध्ये 3 धावा आणि गोलंदाजीवरती गोलंदाज वरुण भुईर. बॉल तयार. वरुण भुईर आलेत. 3 धावेची गरज आहे. पहिला बॉल हवेमध्ये. एक बनवली जाईल, दुसरी देखील येईल, कदाचित तिसरी, आणि नाही चौकार आला. मॅच फिनिश. मॅच जिंकली जाते आणि या स्पर्धेमध्ये टॉप 6 चा प्रवास करताना 6वा संघ आपल्याला मिळतोय, अर्थात रॉबिन वॉरियर्स.